या एका कॉम्प्लिमेंटसाठी दिवसभरात मी कितीही काम करू शकते कसे ते पुढे समजेलच. त्याआधी त्यांनी वीरूला नवीन बॉल व बॅट सरप्राईज गिफ्ट घेऊन आले होते. ते बघून तो खूप खुश झाला. संडे आहे तर घरी नॉनव्हेजचं जेवण झालंच पाहिजे या नियमानुसार सगळ्यात आधी पातेल्यात मटण शिजवून घेतले. वाटण्यासाठी जिरे, तीळ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले, खोबरे, 2 कांदा, 2 टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, सगळं साहित्य एका प्लेटमध्ये घेतले. हे सगळं साहित्य एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घेतले. एकदम कमी तेलाचा वापर करून हे वाटण त्यामध्ये भाजून घेतले. 7 ते 8 मिनिट भाजल्यानंतर घरगुती तिखट मसाला घालून पुन्हा 2 मिनिट भाजून त्यामध्ये गरम पाणी घालून चांगले मिक्स करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये शिजलेले चिकन घालून परतून घेतले. वरून कोथिंबीर घालून दुसऱ्या बाजूला रस्सासुद्धा शिजवून घेतला. इतर सगळी तयारी करून झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्पेशल मटणाचे ताट बनवले. हे पदार्थ खाऊन ते इतके खुश झाले होते ना, हे बघून खूप भारी वाटले. जेवल्यानंतर त्यांना अचानक ऑफिसमधून फोन आल्यानंतर ते ऑफिसला गेले. त्यामुळे वीरू खूप रडला. संध्याकाळी पुन्हा वीरूचं क्रिकेट चालू होतं. त्यासोबतच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच चालू होती. उद्या इंग्लिशचा पेपर असल्यामुळे त्याचीही प्रॅक्टिस चालू होती. वीरू खूप छान प्रकारे स्टडी करत होता. सगळ्या शेवटी त्याला बेस्ट लक दिले. बाय.